नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅनरा बँक भरती 2024 तर्फे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कॅनरा बँकची जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघाली आहे। तर टोटल 3000 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर सिलेक्शन जे तुमचं हे 12वीच्या बेसवर होणार आहे। तर पहा 12वी पास यामध्ये शिक्षण लागते, 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे। तर 22 सप्टेंबर 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे। आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, तर पहा यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे तुमची, त्याचबरोबर तुमचं इंटरव्ह्यू सुद्धा होणार नाही आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुमचं ग्राउंड सुद्धा नाही आहे, उंचीची सुद्धा काही अट नाही आहे। तर डायरेक्टच तुमचं म्हणजे 12वीच्या बेसिसवरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर ते सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे म्हणजे कोणत्या वेबसाईटवर भरायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी जागा आहे, महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जागा आहे, तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय आहे आणि तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि कॅनरा बँकमध्ये तुम्हाला जवळपास 15,000 ते 30,000 पर्यंत पगार भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना यामध्ये माहित नाही की हे भरती निघाली आहे म्हणून। ठीक आहे, तर या भरतीची संपूर्ण माहिती A to Z सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, कॅनरा बँकची ही संपूर्ण जाहिरात आहे आणि जे पण विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म भरणार आहे तर तुम्हाला जे संपूर्ण हे जाहिरात तुम्हाला वाचावी लागणार आहे आणि तेव्हाच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा। ठीक आहे, नाहीतर काय विद्यार्थी पायते आणि सोडून देतात आणि डायरेक्ट फॉर्म भरायला जाते। तर सर्वात अगोदर तुम्ही काय यामध्ये त्यांनी अटी आणि शर्ती ठेवल्या हे तुम्ही संपूर्ण पहिले जाणून घ्या। तर ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला कव्हर करणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जे पण विद्यार्थी पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आहे तर त्यांना समजणार आहे या भरतीबद्दल। ठीक आहे, तर लेखी परीक्षा तर आहेच नाही, यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे। तर पहा कॅनरा बँकचे जे फॉर्म आहे हे 21 सप्टेंबर 2024 पासून फॉर्म भरणे सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2024 आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्ही आपल्या राज्यानुसार जागा बघू शकता। आपल्या महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार जागा किती आहे, तर टोटल 200 जागा आहे महाराष्ट्रामध्ये। त्याचबरोबर SCच्या तुम्ही किती जागा येतं, SC कॅटेगरीच्या 20 जागा महाराष्ट्रामध्ये, ST कॅटेगरीच्या 18 जागा आहे, OBC कॅटेगरीच्या या ठिकाणी 54 जागा आहे, EWS कॅटेगरीच्या 20 आहे आणि UR कॅटेगरीच्या 88 जागा आहे। ठीक आहे, तर कॅनरा बँकच्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, तर पहा अहमदनगरमध्ये 6 जागा आहे, अकोला जिल्ह्यामध्ये 3 जागा आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये 2 जागा आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये 4 जागा आहे, बीड जिल्ह्यामध्ये 1 जागा आहे, बुलढाणामध्ये 1 जागा आहे, चंद्रपूरमध्ये 1 जागा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 जागा आहे, धाराशिवमध्ये या ठिकाणी बघू शकता 2 जागा आहे, धुळेमध्ये 2 जागा आहे, गोंदियामध्ये जवळपास 2 जागा, त्याचबरोबर हिंगोलीमध्ये तुम्ही बघू शकता 1 जागा आहे, जळगावमध्ये 2 जागा आहे आणि जालनामध्ये 3 जागा आहे, त्याचबरोबर कोल्हापूरला 5 जागा आहे आणि लातूरला 1 जागा आहे, त्याचबरोबर मुंबईमध्ये 16 जागा आहे, मुंबई सुब्रमण्यमध्ये 23 जागा आहे, नागपूरमध्ये 16 जागा आहे, नांदेडमध्ये 1 जागा आहे, नंदुरबारमध्ये 1 जागा आहे, नाशिकमध्ये 10 जागा आहे आणि पालघरमध्ये 7 आहे, परभणीमध्ये 1 जागा आहे, पुणेमध्ये 31 जागा आहे, रायगडमध्ये 8 जागा आहे, रत्नागिरीला सुद्धा 4 जागा आहे, सांगली 8, सातारा 5, सिंधुदुर्गला 4 जागा आहे, त्याचबरोबर सोलापूरला सुद्धा 4 जागा आहे, ठाणेला 23 जागा आहे, वर्ध्याला 2 जागा आहे, वाशिमला 1 जागा आहे, यवतमाळला 1 जागा आहे। तर ह्या होत्या महाराष्ट्रामध्ये जागा आहे। ठीक आहे, तर चला आपण सोबत या ठिकाणी वळणार आहे। तर इलिजिबल क्रायटेरिया काय या ठिकाणी बघितलं आहे, ते आपण या ठिकाणी भारताचे नागरिक असले पाहिजे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता आहे वयोमर्यादा यामध्ये काय ठेवण्यात आला आहे, तर 20 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे सूट आहे, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षे सूट आहे। बघू शकता तुम्ही खाली शेड्यूल कास्टला 5 वर्षे सूट। तर SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी यामध्ये 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 31 पर्यंत, ओपन कॅटेगरीच्या 18 ते 28 पर्यंत। ठीक आहे, शर्ती यामध्ये काय मागितलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। शिक्षण आपलं
डिग्री ग्रॅज्युएशन तुमचं झालं पाहिजे, BSc किंवा BA किंवा BCom मधून तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर बघू शकतो तुम्ही, कॅन्डिडेट हू प्रोड्यूस 10th और 12th स्टँडर्ड मार्कशीट. तर तुम्हाला मार्कशीट सुद्धा त्या ठिकाणी जमा करावं लागणार आहे 10वीची 12वीची. तरी याच्यावरच तुमचं जे आहे सिलेक्शन होणार आहे 12वीच्या बेसिसवर. ठीक आहे. तर टेस्ट ऑफ लँग्वेज तुमचं जे सिलेक्शन आहे तुम्ही बघू शकता, सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे तुमचं. तर यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर मैदानी चाचणी आहे, उंचीची सुद्धा काही अट नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज, तर लोकल लँग्वेजची टेस्ट घेतली जाणार आहे. बघू शकता, 4 अदर कॅन्डिडेट द टेस्ट फॉर नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज विल बी कंडक्ट ॲज अ पार्ट ऑफ सिलेक्शन प्रोसेस. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे आपल्या लोकल लँग्वेजच्या टेस्टवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी फिजिकली मेडिकली फिटनेस. तर एंगेजमेंट ऑफ सिलेक्टेड अप्रेंटिस इज सब्जेक्ट टू हिज हिअर बेइंग डिक्लेअर मेडिकली फिट ॲज पर द रिक्रुटमेंट ऑफ द बँक. तर यांनी काय सांगितलं आहे, फिजिकली तुम्ही फिट असले पाहिजे, मेडिकली फिट असले पाहिजे. ठीक आहे. तर हे यामध्ये त्यांनी ते अट दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण थोडं या ठिकाणी खाली येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर थोडं आपण या ठिकाणी खाली येणार आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे. पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. द पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विल बी 1 year. तर हे 1 वर्षाचं तुमचं अप्रेंटिसशिप असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पगार सुद्धा भेटणार आहे, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि ह्या 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिपमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स चांगला या ठिकाणी असला, तुम्ही जर चांगलं काम केलं, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चांगलं म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार आहे. ठीक आहे. आणि सर्टिफिकेट भेटल्यानंतर तुम्हाला जे आहे बाकी तुम्ही प्रायव्हेट बँकमध्ये जर गेले ते सर्टिफिकेट दाखवले तर तिथं सुद्धा तुम्हाला जॉब भेटणार आहे प्रायव्हेट बँकमध्ये ते सर्टिफिकेट दाखवून. ठीक आहे. तर एवढं म्हणजे तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे. ठीक आहे. ज्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रायव्हेट बँकमध्ये जॉब करणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर हे जे आहे 1 वर्षाचं पूर्ण ट्रेनिंग असणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर अशा प्रकारे तुमचं सिलेक्शन आहे. त्याचबरोबर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला हॉलिडे किती असणार आहे. ठीक आहे. तर संपूर्ण हे यामध्ये जे आहे टर्मिनेशन ऑफ अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट, तर हे संपूर्ण यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघणार आहे की तुमचं जे किती आहे. तर पहा, फीचा जर आपण विचार केला तर अदर कॅटेगरीसाठी जे फी ठेवण्यात आले आहे 500 रुपये फी ठेवण्यात आले आहे. SC ST कॅटेगरी PWBD साठी यामध्ये फी नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण पगारचा जर या ठिकाणी विचार केला ते सुद्धा तुम्हाला सांगणार समोर. तर फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट जे आहे हे स्कॅन करावं लागणार आहे. 10वी 12वीचं मार्कशीट झालं, त्याचबरोबर फोटोग्राफ झालं, सिग्नेचर झालं. ठीक आहे. हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया. तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, कुठं कोणत्या वेबसाईटवर भरायचा आहे, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी इलिजिबल कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू रजिस्ट्रेशन ऑन द अप्रेंटिसशिप पोर्टल www.NATSeducation.government.in या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सोबत बघणार आहे तर पगार वगैरे तुम्हाला किती भेटणार आहे या ठिकाणी ते सुद्धा आपण पुढे बोलणार आहे. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे संपूर्ण जाहिरात आहे. तर जे पण विद्यार्थी हा फॉर्म भरत असाल तर पहिले तुम्ही जाहिरात पूर्ण ते वाचून घ्या, नंतरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा. ठीक आहे. तर काळजीपूर्वक तुम्ही हे जाहिरात पहिले वाचून घ्या सर्वांनी. ठीक आहे. तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पगारचा जर विचार केला तर मंथली स्टायफेंड ऑफ RS 15,000 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या इकडून या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. 15,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी महिना या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. तर जे पण विद्यार्थी कॅनरा बँक अप्रेंटिसशिपला फॉर्म भरायचं असं असेल तर सर्वात अगोदर तुम्ही संपूर्ण जाहिरात पहिले वाचून घ्या, काय काय यामध्ये अटी शर्ती आहे, आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा. आणि यामध्ये ग्रॅज्युएशन लागते, लक्षात ठेवा. ठीक आहे. ग्रॅज्युएशन यामध्ये मागितल्या ग्रॅज्युएशनच्या मार्कशीटा सुद्धा त्या ठिकाणी लागते. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार. आजच्या इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.